माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज डे 7. 3 दिवसांचं सेशन अजून बाकी आहे. आज आपण आपले 7 चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनाच्या आनंदासाठी कशा पद्धतीने जबाबदार असते ते आपण बघणार आहोत. कारण हेच 7 चक्र आपल्या 7 एनर्जी सेंटर्स म्हणजे 7 ग्लँड्स ज्या आहेत सायंटिफिक भाषेत त्यांची जी जागा आहे आणि या चक्रांची जागा सेम आहे. आता हे चक्र जेव्हा प्रत्येक व्यक्ती जन्माला येतं तर हेच एनर्जीचे जे सेंटर्स आहे ते कळी स्वरूपात असतात, त्याला बंद चक्र असं म्हणतात. एनर्जी सेंटर्स हे बंद स्वरूपात असतात आणि जसा जसा व्यक्ती मोठा होतो तेव्हा त्याचे हे 7 चक्र मोठे होतात. पण तुम्ही म्हणाल की मग प्रत्येकाचं चक्र मोठं होतं, मग प्रत्येकाचं जीवन वेगळं का? इथेच या चक्रांचं महत्व आहे. व्यक्तीच्या लहानाचं मोठं होत असताना त्याचे काही चक्र ओपन होतात, काही चक्र बंद राहतात, काही चक्र एक्सेस ओपन होतात. आणि त्याचमुळे व्यक्ती तेवढा प्रवृत्ती आपण जे म्हणतो की प्रत्येकाची जीवनशैली, प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाचं जीवन जे वेगवेगळं असतं ते याच चक्रांच्या ओपन होण्यावर, याच चक्रांच्या एनर्जीवर निर्भर राहतात. तर हे जे 7 चक्र आहे आपल्या जीवनावर 100% इफेक्ट करतात. कारण याच्याच एनर्जीवर व्यक्तीचा यश, अपयश, त्याचा स्वभाव, त्याचं जीवनाचे सगळे आनंद या चक्रांवर डिपेंड असतात. तर लक्षात घ्या, 7 चक्रा आपल्या शरीराचे 7 एनर्जीचे सेंटर आहे. फिजिकली जरी प्रेझेंट यांचा तुम्हाला एक्सरे मध्ये, सोनोग्राफी मध्ये दिसला नाही तरी देखील एनर्जीचा याचा उद्याचा जो आपला शक्तिपात होईल त्यानंतर जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस चालू कराल तर या चक्रांच्या एनर्जीज तुम्ही इझिली फील करू शकाल. कुणाला या चक्रांचे रंग दिसतील, कुणाला या चक्रांची एनर्जी फील होईल. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या चक्रांना निश्चितच एक्सपिरियन्स करू शकणार. ठीक आहे. तर या चक्रांची ऊर्जा तुम्ही अनुभव देखील करू शकणार आहे. आणि या चक्रांना दैनंदिन लेव्हलवर चार्ज केलं तर आपण सेल्फ हिलिंग पण स्वतःचं करू शकणार आहे आणि इतरांचं पण हिलिंग आपण करू शकणार आहे. तर आज आपण बघतो आहे 7 चक्रा. आता बघा, रूल काय आपल्या औराची एनर्जी आपल्या चक्रांमध्ये येते. आपल्याला औरा क्लिन्झिंग माहिती नसलं तर औरा इफेक्ट होतो आणि तीच नकारात्मकता चक्रांमध्ये प्रवेश करते. आणि मग चक्रातली निगेटिव्हिटी आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर असते आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे त्याचं निदान लागत नाही कारण रूट कॉज वेगळं असते. काल मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलं. तर आज आपण बघणार आहे आपले 7 चक्र कशा पद्धतीने आपल्या जीवनावर इफेक्ट करत असतात. लेट मी शेअर द स्क्रीन. की लेवल तर हे जे 7 एनर्जीचे जे सेंटर आहेत आपल्या चक्रांचे, तर या 7 चक्रांचे जे आहे तर बीजमंत्र पण आहेत आणि प्रत्येक चक्राला रंग आहे.
आता मी थोडक्यात पहिले तुम्हाला त्यांचे लोकेशन समजावून सांगते बीज मंत्राने, मग प्रत्येक चक्र आपल्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करताना आपल्या जीवनावर कशा पद्धतीने इफेक्ट करतो हे देखील आपण जाणून घेणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्या वैश्विक एनर्जीचा प्रवेशद्वार म्हणजे सहस्त्रार चक्र आहे. पण जेव्हा आपण चक्रांचा अभ्यास करतो तर पहिले चक्र सहस्त्रार नसून रूट चक्राला म्हटलं जातं, म्हणजेच मूलाधार चक्र. हे जे दिसत आहे तुम्हाला मूलाधार चक्र, हे चक्र पुरुषाच्या माकड हाड जे असतं ना, त्रिकोणी हड्डी शेवटची, ठीक आहे, तो एरिया म्हणजे रूट चक्राचा एरिया आहे. याचा रंग लाल आहे आणि बीज मंत्र लम आहे. ठीक आहे, याचा जो एनर्जीचा आहे तो लम, याचं बीज मंत्र आहे आणि रंग याचा लाल आहे. मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र, जे जीवनाच्या स्टेबिलिटीसाठी डिटेलमध्ये आपण या चक्राला समजून घेणार आहे. त्यानंतरचं चक्र आहे जे नाभीच्या 3 बोट खाली आहे. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र. याचं कलर जो आहे तो केशरी म्हणजेच ऑरेंज आहे आणि बीज मंत्र याचं वम आहे. ठीक आहे, केशरी बीज मंत्र वम. त्यानंतर नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र, म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र. म्हणतात ना, माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात, तर सगळ्या भौतिक जगतातील ऊर्जांचं सेंटर म्हणजे मणिपूर चक्र आहे, जे नाभीच्या 3 बोट वर असतं. याचं बीज मंत्र आहे रम आणि रंग आहे याचा पिवळा. बीज मंत्र आहे रम आणि रंग पिवळा आहे. त्याच्यानंतर हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. लोकेशन काय आहे हृदय चक्राची? सेंटर ऑफ द चेस्ट. त्याचा रंग आहे हिरवा आणि बीज मंत्र आहे यम. बीज मंत्र त्याचं यम आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट. त्याचं बीज मंत्र आहे हम आणि रंग आहे लाईट ब्लू. ठीक आहे, आता बघा, वरचे जे 2 चक्र आहेत म्हणजे थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, हे थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र हे दोन्ही चक्र जे आहे, काही लोक ओंकार हा थर्ड आयवर धारण करतात, तर काही लोक ओंकार हा क्राऊन चक्रावर धारण करतात. ठीक आहे, काही लोक ओंकार थर्ड आयवर आणि नीरव शांतता म्हणजे इथे. ठीक आहे, काही लोक इथे उकार आणि इथे ओंकार धारण करत असतात. तर प्रत्येकाच्या नुसार तर आपण सहजतेने हे दोन्ही चक्रांचं महत्व सेम आहे. आणि ओंकार म्हणजे काही लोक याला अति नील वर्ण सांगतात, त्याचा थर्डाचा डार्क ब्लू कलर आणि इथे पर्पल कलर सांगितला गेलेला आहे. तर या दोन्ही चक्र हे आध्यात्मिक विकासासाठी, म्हणजे लक्षात घ्या, आपलं जे सेंटरचं जे चक्र आहे ते म्हणजे हृदय चक्र. याच्यावर 3 चक्र आहेत आणि हृदय चक्राच्या खाली 3 चक्र आहेत. तर या भौतिक जगताला म्हणजे खालचे 3 चक्र जे आहे ते कशासाठी आहे? भौतिक जगतातील गरजांसाठी आहे. आणि वरचे 3 चक्र, वाणी में पवित्रता, विचारों में पवित्रता आणि ब्रह्मांडी ऊर्जांची कनेक्शन म्हणजे आध्यात्मिक. आणि या वरच्या आध्यात्मिक चक्रांना आणि खालच्या भौतिक चक्रांना बॅलन्स ठेवतो तो म्हणजे हृदय चक्र. आपल्या हृदयामधनं ती पॉझिटिव्हिटी, प्रेम करुणेची भावना जर ऍक्टिव्हेट होत गेली तर आपले हे चक्र ऍक्टिव्हेट होत जातात. तर लोकेशन सगळ्यांना कळवले चक्रांचे कुठे कुठे आहेत. आता आपण प्रत्येक चक्राला डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. आता बघा, आपण जे आपला औरा लेअर बघेल, काल जो आपण आपला औरा समजून घेतला ना, औराचे आपण प्रॅक्टिकल केले, तर आपला हा ह्युमन औरा लेअर आहे. या ज्या लेअर आहे या 7 लेअर असतात. तर पहिली लेअर याची असते फिजिकल बॉडी. त्याच्यानंतर दुसरी, त्याला आपण स्थूल शरीर म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी लेअर असते प्राण शरीर, जी म्हणजे औरा बॉडी. त्याच्यात आपलं भाव शरीर आणि इथरिक बॉडी येते. त्यानंतरची तिसरी लेअर जी आहे ती आहे आपली सूक्ष्म शरीर म्हणजेच एस्ट्रल बॉडी. त्याच्यानंतर चौथं जी लेअर आहे ती आहे कारण शरीर म्हणजे कोजल बॉडी. पाचवं महाकारण शरीर म्हणजे मनोमय मेंटल बॉडी. चैतन्य शरीर म्हणजे ब्रह्म शरीर आत्मिक शरीर स्पिरिच्युअल बॉडी. आणि 7 जे आपली औराची लेअर आहे ती म्हणजे विराट शरीर म्हणजे कॉस्मिक बॉडी. आपण
जास्तीत जास्त फिजिकल बॉडीच्या विचार करतो. बाकी आवरणांचा आतापर्यंत तर आपलं आयुष्य संपतं पण आपण पोहोचू शकत नाही. कारण या भूतलावरील आपल्याला जे जीवन आहे त्या जीवनाला समजण्यासाठी खूप डीपनेस लागते. आणि सध्याचं जीवन तर इतकं म्हणजे घाईचं झालेलं आहे की आपण स्वतःपर्यंत बघतच नाही. आणि जेव्हा आपण व्यक्ति अंदर झाकता है, खुद के अंदर झाकता है, तो उसके अंदर अपने आप वो जागरूकता आती है. तर आपल्याला या औरातनं जी निगेटिव्हिटी येते ती आपल्या चक्रांमध्ये प्रवाहित होते. आणि चक्रांमधनं जेव्हा ती एनर्जी शरीर लेवलवर जाते तेव्हा मग फिजिकल मेंटल डिसऑर्डर होतात. तर आता आपण प्रत्येक चक्राला जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने. पहिलं चक्र रूट चक्र राहणार आहे, म्हणजे मूलाधार चक्र. पहिलं चक्र तर शेवटचं जे चक्र आहे ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रवेशद्वार. तर उद्या सकाळी लक्षात घ्या, आपला 7:15 रेकी लेवलवरचा शक्तिपात होईल. आणि 4:30च्या सेशनमध्ये आपण त्या एनर्जीला फील करणार आहे प्रॅक्टिकली. तुम्ही रेकी ऊर्जा स्पर्शाच्या माध्यमातून तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलणार आहे, मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. तर उद्याच्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसायचं आहे. आणि थोडं वाटीमध्ये छोट्याशा बाउलमध्ये मीठ ठेवा, अगदी थोडंसं मीठ लागणार आहे. आपण मिठाची चव कमी करू शकणार आहे. ठीक आहे. तर पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. जरा परवा मी पावसात जास्तीच ओली झाली त्याच्यामुळे आज थोडा त्रास होत आहे. बट तरी सुद्धा मी आज आपलं सेशन कंप्लीट करणार आहे, कारण सुट्टी देत नाही आपण. थोडं ऍडजस्ट करून घ्या जर आवाजाचा मध्ये थोडासा घसा बसल्यामुळे त्रास झाला तर. मूलाधार चक्र रूट चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डी एवं महिलाओं के बीज कोश में अवस्थित है। यह शरीर का भौतिक जीवन शक्ति का स्थान है, जीवन के लिए हमें प्रेरित करता है। यह कुंडलिनी जागृति का प्रचुरता का परिचारक है। संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड म्हणजेच किडनी, युरिनरी ब्लॅडर याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. कुठलं तत्व आहे? स्थिरता, जडता याचं तत्व म्हणजे पृथ्वी तत्व. रंग याचा लाल आपण बघितला मगाशी. कार्य भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, जडता, उदासी, भारीपण, अस्थिरो. रंग बघितला आपण याचा लाल आहे. सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. किडनी, ब्लॅडर आणि रीढच्या हड्डीला नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र आहे शारीरिक शक्ती म्हणजे स्थिरता, सृजन शक्ती, कुंडलिनी जागृतीचं महत्वाचं हे केंद्र आहे. इथे शारीरिक शक्ती अथा रीढ़ की हड्डी और अन्य हड्डियों को स्थिर रखने के लिए प्रार्थना. म्हणजे ज्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठेही शारीरिक लेवलवर हाडांचे प्रॉब्लेम आहे, जॉईंट्स पेन कुठलाही असो किंवा कुठला आर्थरायटिस असो किंवा मग जॉईंट ठिसूळ झालेले असतील, तर प्रॉब्लेम कुठे आहे? रूट चक्रामध्ये आहे. हे जीवनामध्ये स्थिरतेचं आणि हाडांच्या आजारासाठी महत्वाचं. तर हाडं ठीक करायचे असतील, हाडांचे आजार ठीक करायचे असतील तर रूट चक्राला आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. इंद्रिया यहाँ पर होने से व्यक्ति के सृजन शक्ति का आधार यही पे है. शक्ती का स्रोत, आता जर हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर व्यक्ती नेहमी ऍक्टिव्ह असेल. स्फूर्ती, जडता या सुस्ती. आता लक्षात घ्या, जर माझं रूट चक्र इनबॅलन्स असतं, मला बरं नाही आहे, त्या थॉटला आता ठीक आहे मी तुमच्यासाठी एनर्जी जमा केली, थोडं हिलिंग केलं, अदरवाईज मी सुट्टी घेतली असती की नाही बा आज मला बरं नाही आहे. ठीक आहे, मी लेव्हल 2 ला खरोखर आज सुट्टी दिली कारण पॉसिबल नव्हतं तेव्हा. तेवढ्या वेळात मी थोडं सेल्फ हिलिंग करून आपल्या क्लाससाठी एनर्जी आणली. तर शक्ती का स्रोत काय आहे? आपल्या माइंडला ते सांगेल की स्फूर्ती बनी रहेगी या फिर मुझसे नहीं होगा. मग आपल्या घरामध्ये आता तुम्हाला सांगितलं व्यक्ती ओळखायला शिकवणार आहे. आपल्या घरात असे किती लोक आहे? जा रे तो टीव्हीचा रिमोट माझ्याकडे आणून दे, एक ग्लास पाणी प्यायला आणून दे, असे म्हणणारे लोक आहेत का आपल्या घरात? समजून द्यायचं त्यांचा दोष नाही हो, त्यांचं रूट चक्र वीक आहे. ठीक आहे, त्यांचे रूट चक्र डाऊन आहे म्हणून ते साधा एक ग्लास पाण्यासाठी देखील समोरच्याला आवाज देतात. जा रे एक ग्लास पाणी आणून दे, तो रिमोट समोर पडलाय, जा रे ती पंख्याची बटन सुरू कर, असे म्हणणारे लोक आपल्या घरी असेल. दोन हातावर पंख्याची बटन आहे ते त्यांचं कोणतं आहे? रूट चक्र बॅलन्स आहे. आता तुम्ही व्यक्तीला दोष देता, व्यक्तीचा दोष नाही आहे. आपल्याला त्या व्यक्तीचं रूट चक्र काय करावं लागेल? स्ट्रॉंग करावं लागेल. रूट चक्राला पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला प्रदान करावी लागेल. आता व्यक्ती जर याचं पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर चैतन्यमय रहेगा, सदैव सुखी राहील, आनंदित राहील आणि स्वाधीन राहील. नाही तर दुसरा व्यक्ती
सतत घरात चिडचिड, अस्वस्थ, दुःखी, असंतोषी आणि पराधीन राहील. म्हणजे प्रत्येक कामावर दूसऱ्यांवर डिपेंड राहील। इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है और पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं। किसी भी प्रकार के हड्डियों के तकलीफ का केंद्र यहीं पे है। किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना, यह बीमारी इसी चक्र के कारण होती है। क्लिअर झाला रूट चक्र? मग आपल्या घरामध्ये जर असे लोक असतील तर आपल्याला पाणी चार्ज करून उद्या जेव्हा तुम्हाला वॉटर चार्जिंगची टेक्निक शिकवेल तर त्यांचं रूट चक्र स्ट्रॉंग झालेलं आहे असं म्हणून त्याला एक ग्लास पाणी रोज स्पेशल चार्ज करून द्या। रूट चक्र काही दिवसात ऍक्टिव्हेट होऊन जाईल। ठीक आहे। त्यानंतरचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र। नाभीच्या तीन बोट खाली असलेलं, नाभीच्या तीन बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, म्हणजेच आपलं सॅक्रल चक्र, त्याला हारा चक्र पण म्हणतात। नाभि से करीब 3 इंच अवस्थित है। यह चक्र काम शक्ति का केंद्र, यह अहम का परिचारक है। संबंधित अंग गोनेट ग्रंथि, पूर्ण जेनेटिक ऑर्गन्स, दोनों पाय, किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव इसी चक्र से व्यक्त होते हैं। विचार भावनात्मक, आणि याचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे। या चक्राचं तत्व आहे जलतत्व आहे। आपल्याला हे तत्व वर्तमानातल्या जीवनाच्या एनर्जीशी कनेक्ट करतं। कुठल्या? प्रेझेंट लाईफच्या एनर्जीशी हे चक्र आपल्याला कनेक्ट करत असतं। नारंगी याचा रंग आहे, केशरी रंग, कफ, खासी, युरिन संबंधित प्रॉब्लेम, श्वासा संबंधित प्रॉब्लेम, ठीक आहे, श्वासासंबंधित प्रॉब्लेम आपल्याला या चक्रामुळे होत असतं। ठीक आहे। आता याचा रंग जो आहे तो नारंगी आहे। याचा रंग नारंगी है, गोनेट ग्रंथि सोबत संबंध है। यह चक्र जेनेटिक ऑर्गन को नियंत्रित करता है। यह चक्र जातीय शक्ति, भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का भी यही केंद्र है। आता बघा, शक्तीचा स्रोत आत्मसर्जन। स्वतःवर जर संयम ठेवता आला तर तो व्यक्ती आत्मसर्जन करून संसार सर्जन करेल, आणि जर व्यक्तीमध्ये स्वतःवर कंट्रोल नसेल तर तो चुकीच्या जे आपण घटना त्या व्यक्तीकडनं घडल्या जातील। व्यक्ति या तो संयमित होकर अपना आत्मविकास करता है या फिर नकारात्मक विचारों में जाके वह नकारात्मक बातों के पीछे पड़ जाता है। इस चक्र का संबंध जल तत्व से है और जल तत्व से असंतुलित होने से। माझा आवाज येतोय का? ओके विजय मैडम, तुमचा जरा नेटवर्क चेक करा। जलतत्व के असंतुलित होने से कफ, सर्दी संबंधित रोग होते हैं। यूरिन संबंधित दोष या फिर पेशाब बहुत मात्रा में आना या बार बार पेशाब के लिए जाना पड़े, किंवा मग युरिन न होणे, अशा दोन्ही समस्या जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर होत असतं। पुरुषांच्या आणि महिलांच्या जेनेटिक ऑर्गनच्या समस्या याच चक्रांच्या म्हणजे काही लोकांना संतती होत नाही, त्यासाठी देखील या चक्राची एनर्जी डाऊन असणं होतं। संतती उत्पत्ती में तकलीफ हा या चक्रामुळे होत असतं। तुम्हाला सांग, माझ्याकडे एक 14 वर्षाच्या मुलाची आई स्पेशल याच्यासाठी आले होते की तो 14 वर्षाच्या मुलाला बेड वेटिंगची समस्या होती, आणि कंटिन्यू तो रोज 14 वर्षाचा असूनही बेड ओला करायचा। सगळे डॉक्टरांना दाखवून झालेलं होतं पण त्याला ठीक होत नव्हता, आणि जेव्हा त्याच्या आईने रेकीचं सेकंड लेवल केलं आणि डिस्टन्सनी रोज त्याला या चक्रावर हिलिंग दिलं, तर त्या हिलिंग नंतर 15 दिवसामध्ये त्याची बेड वेटिंगची समस्या संपली। म्हणजे इतका या चक्रांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो प्रत्येक गोष्टीसाठी। तर आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा सर्दी खोकला कफचा जो त्रास असेल त्याच्यासाठी देखील हे चक्र हे होतं। आध्यात्मिक प्रगती म्हणजे जर व्यक्ती संसार सर्जन करत राहिला तर त्याचा आध्यात्मिक विकास होत नाही। तर आपल्याला या चक्राला बॅलन्स केल्यामुळे व्यक्ती त्याही दिशेने पहिलं पाऊल उचलतो। त्याच्यानंतरचं मणिपूर चक्र। कोणाकोणाला कधी परीक्षा होती किंवा कधी काहीतरी महत्वाचं काम आलं आणि भीतीच्यामुळे एकदा युरिनला जाऊन येणं, एकदा टॉयलेटला जाऊन येणं असं होतं, किंवा अचानक पोटात गोळा येतो। का बरं? कारण माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात, आणि पहिले भीतीची चाहूल लागली तर आपल्या पोटावर परिणाम होतो। ठीक आहे। जयवंत सर, व्हिडिओ बंद करा। आता बघा, सोलर फ्लेक्स चक्र नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित यह चक्र है। यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से
पूरे शरीर में भौतिक ऊर्जा का वितरण होता है. म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, मुलांना चांगल्या नोकरीला पाठवायचं आहे, फॉरेन पाठवायचं आहे, जे या भौतिक जगातामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी या चक्रावर निर्भर असतात. जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है, यह चक्र शक्ति योग बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वतः कड़ापन आता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, संपूर्ण डायजेशन सिस्टम याचं तत्व अग्नितत्व. कोण कोण जेवण झाल्याबरोबर एक दोन ग्लास पाणी पितं त्यांनी हँडल्स करा बरं. जेवण झाल्याबरोबर एक दोन ग्लास पाणी पिलं जातं. सगळ्यात चुकीचं काम करता. पूछो क्यू. आपल्या शरीरामध्ये अन्न पचनासाठी अग्नी तयार होते. जी भूक लागते म्हणजे काय होतं, एक अग्नी प्रदीप्त झाले होते. आपली संस्कृती काय म्हणते, उदर भरण नव्हे हे जाणीचे यज्ञ कर्म. का बरं यज्ञ कर्म म्हटलं गेलेले आहे, त्या यज्ञामध्ये जी अग्नी पोटामध्ये मणिपूर चक्रामध्ये पेटलेली आहे, उदरामध्ये पेटलेली आहे, तिथे तुम्ही आहाराची आहुती टाकताय. काय टाकायचंय तिथे, आहाराची आहुती. आणि त्या आहुती सोबत तुम्ही लगेच काय करता, पाणी पण टाकता. आणि त्याच्यामुळे जी अन्न पचनासाठी जी ऊर्जा तयार झालेली असते त्या अग्नीला तुम्ही विझवून टाकता. आणि ती अग्नी विझली की हळूहळू तुमची पचनक्रिया मंदावते. आणि जे अन्न 2-4 तासात पचायला पाहिजे ते 10-10, 12-12 तासही पचत नाही. आणि मग कॉन्स्टिपेशन, इंडायजेशन, अशा पोटाच्या विविध ग्लोटिंग, गॅस फिरते पोटामध्ये, ऍसिडिटी, अशा विविध समस्या होत असतात. आणि म्हणून ऍज अ नॅचरोपॅथी डॉक्टर तुम्हाला एक सजेस्ट करेल की जेवण किती करावं. त्याचा एक सुंदर नियम तुम्हाला सांगते. जेवढी भूक आहे, आपली पोटाचा आकार मुठभर आहे सगळ्यांना माहिती आहे, आणि आपण घेतो ताटभर. तर त्या आकाराचा विचार करा. जेवढी भूक आहे त्याचं निम्म जेवायचं आहे. जर तुम्हाला अगदी 80 साल तक अच्छा जीना है तर काय करायचं, जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं. आयुर्वेदामध्ये पण हाच नियम सांगितलेला आहे, नॅचरोपॅथीमध्ये पण हाच नियम सांगितलेला आहे. जेवढी भूक आहे त्याचे अर्ध जेवायचं. आणि एक भाग जेवणानंतर 45 मिनिटांनी पाण्यासाठी मोकळा ठेवायचा. आणि एक भाग नेहमी पोटाचा रिकामा ठेवायचा. कारण जेव्हा पचनक्रियेचं कार्य शरीरामध्ये चालू असतं, उदरामध्ये चालू असतं, तेव्हा जे गॅसेस त्याच्यातनं रिलीज होतात तर ते खेळायला जागा, मग आपण ते त्या एवढी जागा ठेवत नाही. ते गॅसेस डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये मग काय होतं, ते सगळे ढेकर म्हणून चालता चालता जेवण झाल्यावर ढेकर येतात. कारण ते अन्न अगदी गळ्यापर्यंत पोचलेलं असतं. म्हणून कंठस्थ कधीच जेवू नये. जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवा. म्हणजे तुम्हाला त्याच्या 45 मिनिटानंतर पाणी प्या. म्हणजे जेवणाच्या आधी 45 मिनिटं, जेवणानंतर 45 मिनिटं कधीही पाणी पिऊ नका. बघा तुम्हाला ऍसिडिटी, त्याच्यानंतर इंडायजेशन, गॅसेसचा त्रास कधीच होणार नाही. आणि ज्याचं पोट स्वस्त त्याचं जीवन स्वस्त. कारण आपल्याला काय वाटतं, हृदयातनं सगळं आरोग्य चालतं. नाही, आपली सगळी सिस्टम जी आहे ना ह्या मधल्या मशीन मधनं असते. कारण हृदयावरही ताण खाण्यामुळेच येतो. जेवढा ताण विचारातनं येतो तेवढाच आहाराचा परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर होत असतं. कारण कसं आहे, आपण कसं आहे, आधीच्या काळात पोट भरायसाठी लोक जेवत होते. आताच्या काळात जे जीवनशैलीचा जो आहार झालेला आहे, पिझ्झा, बर्गर, आणि मी कितीही रेकी शिकवलं, उद्या तुम्ही कितीही पोटावर हात ठेवलं, पण तुम्ही जर रोज त्याच्यात चुकीचं अन्न टाकून राहिले तर हिलिंगचा उपयोग तात्पुरता होईल, एखाद्या पेन किलर सारखा होईल. उद्या परत तुम्हाला त्याच पद्धतीने हिलिंग घ्यावं लागेल. परमनंट ठीक होण्यासाठी आज मी स्वतः रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे. आणि आम्ही कौन्सिलच्या माध्यमातून ठरवलेलं आहे की व्यक्तीला जर पूर्ण स्वस्थ करायचं असेल तर रेखी ऊर्जेसोबत त्याला आहाराचं नॉलेज पण देणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करण्याची खूप गरज आहे. कारण अर्धे आजार विचारातनं होतात, अर्धे आजार आहारातनं होतात. बरोबर की नाही. आपले विचारही चुकतात, आहारही चुकतो, आणि मग वरून आपण कुठलंही हिलिंग थेरपी वापरा किंवा मेडिसिन वापरा, पूर्णपणे व्यक्ती बरा होऊ शकत नाही. म्हणून सगळं जर ठीक व्हायचं असेल तर पहिले उदरापासून सुरुवात करा. मणिपूर चक्र आपल्या जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे ते मिळवून देण्याची क्षमता या चक्रामध्ये आहे. पण त्याला आपण स्वस्तच ठेवत नाही. आणि म्हणून मग आपल्याला, कारण एक दिवस बघा पोट साफ झालं नाही तर दिवसभर कसं अनिजी वाटतं. एकच दिवस जर तुमचं पोट स्वच्छ झालं नाही सकाळी,
दिवसभर अनिजी वाटतं का बरं? कारण खरोखर आपल्या स्वास्थ्यासाठी पोटाचं आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे. तर याचा रंग पिवळा आहे, ऍड्रेनल ग्रंथीसोबत संबंध है। मणिपुर चक्र लिवर पित्ताशय को नियंत्रित करता है, कार्यशक्ति यह शक्ति और समझदारी का केंद्र है। इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं। यही से पूरे शरीर में ऊर्जाओं का अ, संचार होता है आणि शरीराचं टेम्परेचर जे योग्यरित्या बनवण्याचं काम हेच चक्र करत असतं। शक्ती का स्रोत, आनंद से जियो, मैं समाधानी हूं। बरोबर आहे, नाही तर ईर्ष्या, अरे इसकी साडी मेरी साडी से सफेद क्यों, समोरच्यानी गाडी घेतली आपल्या पोटात गोळा आला, समोरच्यांनी घर डबल मजली चढवलं आपल्या पोटात प्रॉब्लेम झाला। होतं की नाही, लोकांच्या पोटामध्ये गोळा येतं ना। माझ्या याच्यात नाही, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, ओके। तर आपल्याला काय करायचंय, आनंद मिरो, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, जन जन का मंगल होय रे, या भावनेने जर जीवन जगलं तर आपलं मणिपूर चक्र स्वस्थ राहणार आहे। आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ती बुद्धिमान तो हो गया। बघा आपल्या पिढीपेक्षा ही पिढी मुलांची किती हुशार आहे, हुशार आहे की नाही? म्हणजे जी काही पिढी आहे, म्हणजे तुम्ही कम्पेअर करा की आता इथे माझ्या वयापेक्षा जे जास्ती लोक आहेत त्यांच्या, आमच्या पिढीतले लोक असतील, आमच्या पिढीतले लोक समजा आता माझा मुलगा 15 वर्षाचा आहे, 16 वर्षाचा, 17 वर्षाचा आहे, त्यांचे विचार तर आमच्या बुद्धिमत्तेपेक्षा आपल्याला आपल्या मुलांची बुद्धिमत्ता आज जास्ती बघायला मिळते। का बरं? कारण जनरेशन गॅप नाहीये, त्यांचे जे न्यूरॉन्सची जी रचना आहे, त्यांना ज्या सुविधा मिळाल्या त्याच्यानुसार त्यांच्या माइंडमध्ये बदल झालेला आहे। पण हा बदल घातक पण झालेला आहे। आज लहान मुलं क्राईम मध्ये पण उतरलेले आहेत, किंवा याच बुद्धीच्या जोरावर अगदी कमी वयात मुलांनी प्रगती पण केलेली आहे। म्हणजेच काय, ऍक्शन कुठल्या एनर्जीने जाईल, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, याच्यावरच आपल्या जीवनाचा किंवा पुढच्या पिढीच्या जीवनाचा परिणाम ठरत असतो। तर आधुनिक युग में व्यक्ति बुद्धिमान तो हो रहा है, परंतु शायद अपनी समझदारी खोते जा रहा है, तभी तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में आकर अपने वास्तविक आनंद को भूलते जा रहा है। और जीवन किती सुंदर आहे, छोटस समजायला पाहिजे, जे मी तुम्हाला लेवल 1 ला शिकवलं। रोज सकाळचा दिवस हा आपल्यासाठी सेलिब्रेशनचा असेल, कारण आज आपण जागा झालोय आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती जागा झालाय। आयुष्य किती क्षणभंगूर असतं। अगदी आमच्याच परिचयातला एक मुलगा, आता नीटचा रिझल्ट लागला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नीट मध्ये या मागच्या वर्षीपेक्षा स्कोर कमी आला। गेल्या आठवड्यामध्ये त्यांची फॅमिली इथे नाही तर मुलाला बंगलोरला ऍडमिशन भेटेल म्हणून ते पूर्ण, म्हणजे मुलाची आई, मुलगा, मुलाचे मामा, मुलाचे अंकल आणि त्यांचे एक परिचित असे 5 लोक केरळला गेले की त्याची बीएमएस एमबीबीएस ला नाही पण बीएमएस ला ऍडमिशन कन्फर्म करून ते परतीला निघाले। आयुष्य कसं क्षणभंगूर आहे। त्या मुलाने खूप सुंदर त्या कॉलेजचे फोटो काढले, बाबांना त्याच्या रील पाठवल्या, कारण त्याचे बाबा घरी होते, आणि परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला। तो मुलगा त्या अपघातात ऑन स्पॉट गेला। त्याचे मामा अगदी खूपच सिरियस आहे, शक्यता खूप कमी आहे। त्याचे जे अंकल होते ते कमरेच्या खाली, त्यांना खूप जबर मार लागलेला आहे, आयुष्यात उभं राहू शकतील की नाही ही कंडिशन आहे। एका क्षणामध्ये असे आपण दररोज किती अपघात बघत असतो, पण आपण त्या आपल्या जीवनामध्ये वर्तमानाच्या क्षणामध्ये आनंदी जगायलाच नाही शिकत। लक्षात घ्या, एका क्षणाचा भरोसा आयुष्यात नाहीये, पण जो क्षण ईश्वराने आजची सकाळ म्हणून आपल्याला दिला ना, तो वाया घालवण्यासाठी नाही दिलेला आहे। आजच्या दिवसाला परिपूर्णतेने आनंदाने जगण्यासाठी दिलेला आहे। आणि ज्या क्षणी तुम्ही परिपूर्णतेने जगायला लागता तेव्हा आयुष्य अधिक सुंदर होऊन जातो। म्हणून आयुष्यात काय नाही आहे याकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे, तर सर्वात करोडच्या किमतीचं हा देह माझ्याकडे आहे, आणि म्हणून मी भाग्यशाली आहे की नाही? कारण या देहाला जर काही झालं तर आपल्याच कुटुंबातील लोक 4-5 तासात पोहोचवून मोकळं, म्हणजे ज्या मुलाची बॉडी आणल्यानंतर अक्षरशः 10 मिनिटे घरात ठेवले नाही, कारण घरात जो आक्रोश होता रडण्याचा सगळ्यांचा, तो थांबवण्यासाठी अगदी 10 मिनिटात त्या मुलाला बाहेर न्याय, म्हणजे त्याचे शेवटचं ते सगळी यात्रा केल्या गेली।
विचार करा, मग आज आपलं अस्तित्व आहे, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातलं अस्तित्व आहे. मग आजच्या दिवसाला आनंदी का नाही जगायचं? वी हॅव टू डेव्हलप अवर स्माइल, इनर स्माइल. प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधा. बघा, देखने वाले की नजर आहे. आपण म्हणतो ना की अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे. फोकस ज्या पद्धतीने आपण जीव, तर सगळ्यात पहिले रोज जर आपण आपल्या शरीराला प्रेम केलं की थँक्यू माझे डोळे मला हे सुंदर जग दाखवत आहे. आता नुकतीच एक युट्यूबर मुलगी, तिने काही तास हेडफोन घालून ठेवला आणि सकाळी उठल्यावर तिला असं लक्षात आलं की तिचा एक कान बहिरा झाला. आता 2-3 दिवसाआधीची न्यूज आहे. कंटिन्यू ती सोशल मीडियावर दाखवल्या जाते आहे की तिने 7-8 तास हेडफोन घालून ठेवला, लक्षच राहिलं नाही आणि सकाळी उठलं की तिला लक्षात आलं की आपला एक कान कायमस्वरूपी बहिरा झाला. ही औषध नाही आहे बरं. म्हणून या शरीराचं काळजी घेणं, या शरीराला आरोग्य संपन्न ठेवणं आपलं काम आहे की नाही? तर म्हणा त्या कानाला थँक्यू की या जगातले आवाज ऐकू देतोय तो. तोंड आपल्याला बोलू देत आहे. विचार करा, आपल्याला शनिवार रविवार सुट्टी पाहिजे, रविवारी एक दिवस तरी सुट्टी पाहिजे, पण आपलं हृदयाने एक सेकंदाची सुट्टी घेतली तर आपलं अस्तित्व या जगात संपून जाईल. कधी त्या हृदयाला प्रेमाने स्पर्श करून थँक्यू म्हणा. ते लंग्स जे ऑक्सिजन प्युरिफाय करतायत त्याला थँक्यू म्हणा. जे डायजेस्टिव्ह सिस्टम, आपण चुकीचा जरी आहार घेतला तरी आपली तो बिचारा तो अन्याय सहन करून आपल्याला जगवत आहे, ते पूर्ण पचन संस्था कार्य करत आहे. जस्ट से थँक्यू. कारण जेवढा थँकफुलनेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डेव्हलप कराल ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाणार आहे. अडचण तीच आहे की आपण थँकफुल नाहीये. आपण थँकफुल नाही आणि आपल्याला जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर वी हॅव टू जस्ट थँकफुल. आपल्याला आभार भाव, आणि तो आभार भाव जगातला थँक्यू म्हणाल तो तेव्हा म्हणाल, पण पहिले स्वतःला तर थँक्यू म्हणा, त्या ईश्वराला थँक्यू म्हणा की ज्यांनी हे सुंदर जीवन दिलेलं आहे, की माझे हाताचे 10 बोटं काम करत आहे, माझे हात काम करत आहे, मी माझ्या पायावर उभं राहू शकत आहे. जो है उसके तरफ देखो. कधी आपल्या घराला च्या भिंतीला थोडा स्पर्श करा आणि थँक्यू की तू मला पावसाच्या, जे बाहेर बघा लोकांना छत नाही आहे डोक्यावर, तर आपल्या घराच्या भिंतींना थोडं स्पर्श करून थँक्यू म्हणा की त्या उन्हाच्या चटक्यांपासून त्यांनी आपल्याला संरक्षण दिलेलं आहे, थंडी पावसातनं संरक्षण दिलेलं आहे. जस्ट से थँक्यू. आपल्या जोडीदाराला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं हात फिरवा, मायेने पाठीवर हात फिरवून त्यांना थँक्यू म्हणा, कारण त्यांचं असणं म्हणजे आपलं जीवन खूप सुंदर आहे. तर ह्या मणिपूर चक्रातनं खरोखर त्या जीवन जगण्याच्या ऊर्जा बाहेर पडत असतात. फक्त पोटात अन्न ग्रहण करून जगत नसतो आपण, तर त्याच्यातनं आपल्या समाधानाच्या ऊर्जा बाहेर पडत असतात. म्हणून जस्ट से थँक्यू. ज्यांना शुगर आणि बीपीचा त्रास असेल त्यांनी रमचं उच्चारण, बीजमंत्र, जो रमचा बीजमंत्र आहे, मी तर तुम्हाला 7ही चक्रांच्या बीजमंत्रांचा ऑडिओ पाठवणार आहे. पण तुम्ही जर नुसतं रमचा डाउनलोड केला, एक 10-15 मिनिटाचा ऑडिओ, आणि दोन्ही हात जेव्हा आपण उद्या सकाळी अट्युनमेंट होईल आणि दुपारी ऍक्टिव्हेशन करू, त्याच्यानंतर रमचं उच्चारण ऐकत ऐकत तुम्ही पोटावर जरी हात ठेवला ना, तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारेल, तुमचे शुगरचे रिपोर्ट्स नॉर्मल येतील, तुमचे बीपीचे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागतील. हा फरक तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तर तेव्हा तुमच्या रमच्या एका उच्चारण, मग विचार करा, 7ही चक्रांच्या बीज मंत्रांची ऊर्जा जेव्हा तुम्ही रोज आत्मसात कराल तर जीवन किती सुंदर होऊन जाईल. त्यानंतरचं आपलं जे चक्र आहे, एक मिनट, अग्नि तत्व के असंतुलित होने से स्किन डिसीज होती है, इंडायजेशन, ओमेटिंग, त्याच्यानंतर डायबिटीज, ऍसिडिटी, गॅसेसचा त्रास होत असतो, त्याच्यानंतर पिंपल्स, शरीरावर कुठल्याही प्रकारची एलर्जी आणि खाण्यापिण्यामध्ये अरुची, हे मणिपूर चक्राच्या साइड इफेक्ट आहेत. त्याच्यानंतर अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र म्हणजेच हार्ट चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, रंग हिरवा, आणि दिल के करीब सीने के बीच में ये चक्र अवस्थित है. निश्चल प्यार और अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है. ऋषी मुनींनी याच चक्रावर विशेष बल द्यायला सांगितलंय. ऋषी मुनींनी या चक्रावर विशेष बल, निश्चल प्यार का अभिव्यक्त होना. आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होता जब तक आप में प्रेम की भावना, करुणेची भावना जोपर्यंत तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होणार नाही, तोपर्यंत निश्चल प्रेमाच्या शिवाय तुमचं हृदय चक्र ऍक्टिव्ह होणार नाही. कारण करुणा ही या जीवनाचं खूप मोठं साधन आहे.
जर तुम्हाला माहिती असेल, आपण जी रेकी शिकतो ही ट्रेडिशनल रेकी आहे. एक करुणा रेकी सुद्धा अस्तित्व आहे, जिथे जी रेकी तुम्हाला फक्त करुणा शिकवते. मनी रेकी तुम्हाला फक्त आर्थिक समृद्धी शिकवते. आणि ही जी आपण ट्रेडिशनल रेकी शिकवतोय, ही तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व विकासासाठी सहाय्यक आणि कारणीभूत असं सकारात्मक माध्यम आहे. याचा तत्व जे आहे ते एअर, कार्य, प्रेम आणि भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल आणि प्रेमाचा अभाव. रंग याचा हिरवा, थायमस ग्रंथीसोबत संबंध. यह चक्र हृदय, लंग्स, लिवर और ब्लड सर्कुलेशन सिस्टम को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र प्रेम, प्रेम भावनाओं का केंद्र, प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है. शक्ती का स्रोत प्रेम, और अगर नकारात्मकता हो तर धिक्कार. कधीच कोणावर म्हणजे बघा, कुठलंही चक्र बॅलन्स होणं तेवढंच महत्वाचं आहे. दानवीर कर्ण होणं पण योग्य नाहीये की अपने पास हुआ सारा. बॅलन्स, कुठलंही चक्र कसं बॅलन्स असलं पाहिजे. नाहीतर सब कुछ लुटा दिया, अपने पास कुछ नाही रेखा, असंही चालत नाही. रेकी तुम्हाला काय म्हणते की तेरा मंगल, दुसऱ्याचं मंगल तर करायचं पण सोबत मेरा मंगल, जन जन का मंगल. बरोबर आहे, स्वतःचाही आनंद परिपूर्ण करायचं. कारण तुम्ही आनंदी नसाल आणि तेव्हा दुसऱ्यांना मदत करता, तर ती कितीही म्हटलं तरी अर्धवट मदत आहे. पर आप इनर से हॅप्पी हो. सकाळपासून मस्त एनर्जीने खुश आहे, आनंदी आहे. एनर्जी कशी असेल? पॉझिटिव्ह. ठीक आहे, सकारात्मक ऊर्जा. या चक्राचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे. आणि शक्तीचा स्रोत प्रेम. आणि जर नकारात्मक असेल तर धिक्कार आणि भीती. या चक्राला ऍक्टिवेट करण्यासाठी कुठल्याही सेवा साधनेद्वारा आपण याला ऍक्टिवेट करू शकतो. सज्जनता का भाव आने से स्वयं से और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा, और धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बना रहेगा. वायु तत्व के असंतुलित होने से व्यक्ति के नाड़ी तंत्र एवं नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है. हृदय की बीमारी, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार देखील याच चक्रांमधनं उत्पन्न होत असतात. म्हणून या चक्राला बॅलन्स ठेवण्याची गरज आहे. अभिव्यक्तीचं माध्यम थ्रोट चक्र. माझ्याकडे जवळपास 5-6 वर्षापूर्वी एक प्राध्यापक महिला, ज्यांचं वय 42 वर्ष होतं त्यावेळेस, त्या माझ्याकडे आल्या आणि औरा स्कॅनिंग रिपोर्ट काढायला आल्या होत्या माझ्याकडे. माझ्याकडे 7 चक्र आणि औरा स्कॅनिंग रिपोर्ट काढून मिळतो. तर त्या आल्या. आणि जेव्हा मी त्यांचं चक्र चेक केलं, तेव्हा त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. मी त्यांना एकच म्हटलं की मॅडम, कधीतरी व्यक्त झालात की नाही झाले? अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्यांच्या फाईल म्हणजे बॅग होती त्यांच्याकडे, त्या बॅगमधनं एक फाईल काढली. आणि दॅट लेडी वॉज सफरिंग फ्रॉम द थ्रोट कॅन्सर. आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे किमो चालू होणार होते. आणि त्याच्यासाठी त्यांची औराची आणि चक्रांची एनर्जी त्यांना स्ट्रॉंग करायची होती. आणि म्हणून ते स्कॅनिंग करून हिलिंगसाठी माझ्याकडे ते आल्या होत्या. नाव शी इज ओके, आता प्रॉब्लेम नाहीये, त्या एकदम छान आहेत. बट त्या 5 वर्षापूर्वी तर लक्षात घ्या, का बरं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेही विचार तुमच्या मनामध्ये रोजच्या रोज तयार होतात, उनको लिखो, फाडो और जला दो. जे नकारात्मक विचार आहे, कारण ते जे गार्बेज आहे ते तुम्हाला वर्तमानातल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्यापासून थांबवतात. आणि जर का तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करायची आहे, तर कचरा रोजच्या रोज साफ करावाच लागेल. विचार करा, तुम्ही 8 दिवस घराला झाडू नाही मारला, काय हालत होईल? सगळीकडे धूळ आणि कचरा दिसेल की नाही? मग आपण इथल्या विचारांना तर किती वर्षानुवर्ष झालं क्लीन नाही केलेलं आहे. आणि म्हणून कंपल्सरी ही ऍक्टिव्हिटी तुमच्या जीवनाचा भाग बनू द्या. याच्याने खूप मोठा फरक तुमच्या जीवनावर पडणार आहे. हे चक्र संचारकचं माध्यम आहे. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण साधन है. सत्य की अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. वाणी में ओज यो प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज यह उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग, थायरॉइड ग्रंथी, गळा, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, हृदय आणि लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ आणि केसांसंबंधीचा आजार होत असतो. आणि याचा रंग जो आहे तो लाईट ब्लू कलर आहे. रंग आसमानी, थायराइड ग्रंथि सोबत संबंध. यह गले और लंग्स को नियंत्रित करता है. इसका कार्य क्षेत्र
अभिव्यक्ती और बातचीत. शक्ती का स्रोत, शब्दांनी कुणाचा तरी आधार बनणार, नाही तर असे शब्द की एखाद्याचं मन बिलकुल तोडून टाकणार. तो आपको शक्ति देना है किसी को या दुख देना है, ये इसी चक्र पे निर्भर है की आप इसका इस्तेमाल किस तरह करते हो, कशा पद्धतीने याचा वापर करता. साधक या सज्जन सदैव आभार, थैंकफुलनेस के गुणगान करेगा, अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहेगा. सतत जर भावना असली तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, आनंदी आनंद आहे. नाहीतर जर मनात असेल समोरच्याने गाडी घेतली, 2 नंबरचा पैसा आहे त्याच्याकडे, खूप झाला, मग आपण त्याचे व्हायब्रेशन खराब करत नाही. कालच मणिरेकी शिकवताना मी मणिरेकीच्या 3 प्रकारच्या एनर्जी जेव्हा शिकवत होती, एक असते आपली पर्सनल एनर्जी, एक असते स्पिरिच्युअल मनी एनर्जी आणि एक असते ट्रायबल मनी एनर्जी. तर ट्रायबल मनी एनर्जी म्हणजे काय, का बरं विशिष्ट, जर एखादा व्यक्ती दुबईला गेला असेल, तिथलं वातावरण कसं आहे, आणि तोच व्यक्ती जेव्हा इंडियात फिरतो, वातावरणात फरक जाणवेल, विचारांमध्ये. कारण जर एखाद्या व्यक्तीला जेवायला मिळत नाहीये, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला जेवायला मिळत नाहीये आणि त्याच्या समोर एक गाडी फोर व्हीलरची फास्ट मध्ये गेली, त्याच्या मनात काय येईल, मला तर खायची सोय नाही आहे, पण याच्याकडे, पण हा विचार करणार नाही की हे ईश्वरा, मला गाडी नको, पण पोटभर जीवन मिळू दे. हा भाव नसतो. त्याही व्यक्तीमध्ये काय असतं, उसको मिल रहा, मुझे नहीं मिल रहा. आणि या अशा जर 1000 लोकांची एनर्जी स्प्रेड झाली, तर मग युनिव्हर्सल एनर्जी पण ब्लॉक होईल भारत देशाची. आज म्हणूनच भारत देशामध्ये एक मूठभर लोक, हँडफुल लोक किती आहे, करोडपती अब्जोपती आहे, आणि अनेक लोक देखील काय होऊन राहिलेले आहे, सफर करतात. अजूनही 2 वेळच्या जेवणासाठी, अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी त्यांचा स्ट्रगल चालू आहे. तर पहिली एनर्जी जी काही क्रिएट होत असते, ती क्रिएट होत असते व्यक्तीच्या विचारांमधनं. आणि म्हणून आपल्याला एक स्वतःपुरतं तरी आपण एक असं वलय निर्माण करायचं, जेवढी मंगल्याची कामना आपण स्वतःसाठी करतो, तीच मांगल्याची कामना आपल्याला दुसऱ्यांसाठी पण करायची आहे. आणि जेव्हा आपण एक आनंद, लिटरली मी हे रेकी लेवल 1चे 2 वर्ष झाले कंटिन्यू फ्री सेशन घेते आहे, एकाच उद्देशाने. कारण मला माहिती आहे की मला माझ्या या देहातनं प्राणा नावाची ऊर्जा निघून गेली ना, माझ्याच घरचे 5 तासात पोचून मोकळे होणार आहे. मी करोडोंची प्रॉपर्टी कमवली तरी देखील ती 1 रुपयाचा लोकांनी लावलेला शिक्काही सोबत जाणार नाहीये. मग जाणार काय आहे, या आता क्लासमध्ये समजा 352 लोक प्रेझेंट आहे, या 352 पैकी फक्त 52 लोकांच्या चेहऱ्यावर जर एक स्माइल क्रिएट करण्यात सक्षम झाली ना मी, तर त्यांच्या स्माइल मधनं निघालेले ते ब्लेसिंग माझ्यासोबत येणार आहे. गंमत सांगते, गुरुपौर्णिमेला अजून 10 दिवस वेळ आहे, पण त्याचे गिफ्ट माझ्या स्टुडंटकडनं येणं चालूही झाले. आमच्या एका मॅडमला अमेरिकेला निघायचं होतं. माझ्यापेक्षा त्यांचं वय खूप मोठं आहे, 70 एक वर्षाच्या आहेत त्या, आणि तरी देखील त्या वयात काल गुरुपौर्णिमेची भेट द्यायला माझ्यापर्यंत आल्या. विचार करा, हे प्रेम पैशात नाही मिळू शकत, त्याची तुलना कुठल्याही लाखो रुपयांच्या याच्यात करता येत नाही. कारण स्टुडंटकडनं मिळणारं ते प्रेम, सुरुवातीला त्यांनी गुरु म्हणून मला नमस्कार केला, ते निघताना त्यांचं मोठं वय म्हणून मी त्यांना नमस्कार केला. म्हटलं, तुम्ही गुरु म्हणून मला नमस्कार केला, पण मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, तर माझा अधिकार आहे की तुम्ही मोठे आहेत म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. या एनर्जी, खरोखर आपण जी रेकी शिकतोय ना, ती जीवनाला खूप आनंदी बनायला शिकवते. आज जेव्हा तुम्ही कुणाचं म्हणजे आज कुणाला आपण पैशांनी मदत किती करू शकतो, पण या हिलिंगच्या मदतीने आपण रोज, जो मी तुम्हाला एनर्जी बॉल शिकवणार आहे उद्या, तर तेव्हा तुम्ही जो ते ब्लेसिंग वाला बॉल या जगासाठी टाकता, की कुणीतरी, भावना बघा, कुणीतरी आपल्यासाठी राबतंय कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये, कुणीतरी शेतात आज पावसात ओलावून आपल्यासाठी धान्य पिकवत आहे, कुणीतरी डॉक्टर नवा रिसर्च करत आहे, सायंटिस्ट नवा रिसर्च करत आहे, इंजिनियर आपल्या सोयीसाठी कुठेतरी कन्स्ट्रक्शन करत आहे. जेव्हा या भावनेने आपण काम करतो, तर आपण दुसऱ्याचा विचार केला. निसर्गाचा नियम एकच आहे, लक्षात घ्या, एक बीज निसर्गात पेरलं तर असंख्य बिया येतात. मग एक चांगला विचार जेव्हा आपण लोकांसाठी करतो, तर तो ब्रह्मांड आपल्यासाठी 10 चांगले विचार करतो. आणि याचं उदाहरण मी स्वतःचं जीवन आहे,
जिथे माझा 10-15 हजार रुपये पर मंथ अर्निंगचा टार्गेट होता, आज माझ्या विजन बोर्डवर 2 लाख पर मंथ ची चॅरिटी अमाऊंट लिहिलेली आहे. निश्चित आज कंप्लीट झाली नाही, पण ब्रह्मांड ती कंप्लीट करेल, की दर महिन्याला तेवढ्या तरी चॅरिटी माझ्याकडनं ती पूर्ण होईपर्यंत हे सेशन चालूच आहे निरंतर. कारण इथून एवढं जीवन आहे. जन्माला आलो, मूठ बांधलेली होती. जाताना कितीही कमवलं तरी हात रिते होणार आहे. पण ते जाताना खरोखर एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं स्माइल दिलं ना, तर लाखो रुपयाचा त्या 9 लाख हारायला किंमत नाही आहे. तेवढी त्या स्माइलला किंमत आहे, जेव्हा व्यक्ती आनंदी होतो. आणि बनानं प्रत्येकाने इथे एक संकल्प केला, की आम्ही ते कारण बनणार आहे की चेहऱ्यावर एखाद्याच्या तरी स्माइल येईल. बघा आयुष्य कसं सुंदर होऊन जाईल. तर प्रयत्न हाच करा की माझे शब्द जेव्हा दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोचतात, तेव्हा त्याच्या कानामध्ये मधाळ रस घोळ टाकतात, की त्याला अगदी ते शब्द काट्यासारखे बोचतात. प्रत्येकाने फक्त आपल्या वाणीवर नियंत्रण जरी केलं ना, तरी खूप सुंदर होतं. आणि त्या वाणीच्या नियंत्रणासाठी थ्रोट चक्राला सकारात्मक हिलिंग आणि ऊर्जांनी ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं संस्कृती सांगते शब्द ही ब्रह्मांड आहे. आणि याची पदोपदी आपण हे करतो, म्हणून आपल्या मुलांना जे आपण शब्द बोलतो ना, की मूर्ख आहे, गाढव आहे नका, यू आर क्रिएटिंग द एनर्जी, यू कॅन डू इट वाली एनर्जी त्यांच्यामध्ये निर्माण करा, की तू करू शकतो. मुलांना कमी मार्क भेटले ना, कोणतीच परीक्षा नाही की म्हणजे एक पेपर कधीच रिझल्ट डिक्लेअर करत नाही. तुम्ही आज इतक्या दिवसांपासून 7 दिवस झाले, आज 350 लोक कंटिन्यू माझ्या समोर आहे. कोणीतरी माझी डिग्री विचारली का? मॅडम किती शिकल्या? बरोबर आहे. पण ही जी एनर्जी आहे, शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला मी जे कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे 7 दिवसांपासून तुम्ही कनेक्ट आहे. डॉक्टर PhD झालेलं आहे माझं सायकोथेरपीमध्ये, जे डॉक्टर लिहिलेलं आहे. आणि म्हणजे विचार कर, नॅचरोपॅथी डॉक्टर आहे मी, ॲक्युपंक्चरिस्ट आहे. पण माझं शिक्षण आणि हे माझ्या अल्टरनेटिव्ह थेरपी याची स्टोरी खूप वेगळी आहे. ओके. तर एक लक्षात घ्या की जीवन खूप सुंदर आहे आणि तो क्षणभंगूर आहे. कारण एका श्वासाचं आयुष्य कधीच आपण रिपीट करू शकत नाही. प्रत्येक श्वास आणि प्रत्येक दिवस हा नव्या ऊर्जांनी येतो. आणि एक रेकी साधक म्हणून आपल्याला या वर्तमानातल्या क्षणांना एनर्जी द्यायला शिका. आणि ती कटकटीची चिडचिडीची नाही, पॉझिटिव्हिटीची एनर्जी द्यायला शिका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आणि त्याला जगण्याची कला म्हणजे रेकी आहे, जिचा ऍक्च्युअल अनुभव आपण उद्या सकाळी 7:15 वाजता त्या ऊर्जा आपण घेणार आहे. एक लक्षात घ्या, जे उद्या सकाळी 7:15चं सेशन मिस करतील, त्यांना पुढचे सेशन करून काही फायदा होणार नाही. सो उद्या सकाळी तुमचं अटेंड करणंच महत्वाचं आहे. नियम काय, तुमचा व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. फक्त हजर राहणं नाही, तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे. हेडफोन लावायचा नाहीये, थोडंसं पाणी पिऊन बसायचं आहे. ठीक आहे. काहीतरी आसनावर बसा. ज्यांना जमिनीवर बसता येत नाही त्यांनी चेअरवर बसा. ठीक आहे. चेअरवर बसायचं आहे आणि खाली आसन टाकायचं आहे. ओके. चेअरवर बसायचं, खाली आसन टाकायचं. ज्यांना खाली जमिनीवर बसता येत नाही, जे लोक जमिनीवर बसतील त्यांनी देखील आसन टाकूनच बसायचं आहे. ओके. तर आपण थ्रोट चक्र चं जे उदाहरण बघितलं, की साधक सज्जन सदैव आभार और गुणगान की अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहते हैं, जबकि सामान्य व्यक्ति हमेशा दुख की अभिव्यक्ति या आदान प्रदान करके दुख के सागर में डूबते जाते हैं. विशुद्ध चक्र का संबंध आकाश तत्व से होता है. आकाश तत्व के असंतुलित होने पर त्रिदोष होता है, वात पित्त और कफ की अधिकता के कारण. व्यक्ती, आता बघा तुमच्या घरी एखादा वृद्ध व्यक्ती असेल आणि त्यांना नेहमी ठसक लागते किंवा खोकलत असतात, असे बघितले की आपल्या घरचे वृद्ध की ज्यांना खोकलत असतात. माहितीये त्याचं कारण काय आहे? त्या जीवनाच्या ते त्या अवस्थेत असतात की ते त्यांना व्यक्तही करू शकत नाही आणि त्यांना होत असलेला त्रास सहन नाही करू शकत नाही. व्यक्त करायला कोणी नसतं आणि सहन करण्याची क्षमता नसते, म्हणून सतत त्यांना ठसक लागते, खोकला येतो. क्यों होता है? कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. तुम्ही माझ्या तशा ज्येष्ठांना एकच विनंती करते की तुमच्या जीवनातलं जे काही दुःख आणि सफरिंग तुम्ही सहन करताय, जस्ट राईट डाऊन द पेपर.
टिअर इट अँड बर्न इट, फाडून टाका आणि जाळून टाका. बऱ्याचशा महिलांवर पण ही परिस्थिती असते की ते जीवनाला असं शोषून घेतात त्या दुःखांना, आणि मग ते शोषलेलं दुःख बाहेर पडत नाही. एक लक्षात घ्या, का बरं शुगरची गोळी चालू असूनही व्यक्तीचे ऑर्गन डॅमेज होतात? याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला सांगते, की गोळी घेतल्याने शुगर लेवल नॉर्मल देते, ग्लुकोमीटरवर शुगर लेवल नॉर्मल येते, पण जी एक्सेस शुगर शरीरामध्ये असते ती कुठे तर जाणार. मग ती तुमच्या ब्लडमध्ये दिसत नसेल, पण ती इतर ऑर्गनवर स्टोअर होते, आणि म्हणून हळूहळू मग किडनीवर परिणाम, लिव्हर डॅमेज, पॅनक्रियास खराब होणं, किंवा स्किन मध्ये प्रॉब्लेम होतो, किंवा रेटिनापॅथीचा प्रॉब्लेम होत असतो. ओके. तर या ज्या सगळ्या एनर्जीज आहे, या कुठेतरी स्टोअर होतात, मग ऑर्गन डॅमेज होतं. आणि म्हणून जर ती शुगर फक्त गोळींनी कंट्रोल करण्याच्या ऐवजी, जर आपण गोळ्यांनी शुगर कंट्रोल करण्याच्या ऐवजी आपण आपल्या लाईफस्टाईलला सुधारलं, तर हळूहळू डॉक्टर गोळ्याच तुमच्या बंद करतील की नाही होतील. तर विचार करा की काय बेटर आहे, गोळी घेऊन तात्पुरता कंट्रोल करणं, की त्या शुगरला कायमस्वरूपी शरीरातनं काढून टाकणं. कारण डॉक्टरांनी पण मेडिकल, जेव्हा तुम्ही क्लेम मागायला जाता शुगरसाठी, बीपी साठी कोणताच क्लेम भेटत नाही, कारण तो मेडिकल सायन्समध्ये आजार नावाने नोंदच नाही आहे. त्याची नोंद आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून. ओके. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून त्याची नोंद झालेली आहे. त्यानंतरचं जे आपलं चक्र आहे ते म्हणजे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र इंट्युशनचं, पॉवरचं केंद्र. आता मला सांगा, आज एखाद्या, म्हणजे तुम्हाला कधी असं झालं की एखाद्या मैत्रिणीची, मित्राची, नातेवाईकाची आठवण आली, तुम्ही फक्त आठवण काढली आणि त्या दिवसभरात त्याचा फोन आला किंवा ती व्यक्ती तुम्हाला भेटली, असं कधी झालंय का? आपने याद किया, तुम्ही म्हणता अरे आजच तुझी आठवण काढली होती आणि तू भेटला, तू भेटली. असं का बरं होतं? वी ऑल आर कनेक्टेड विथ द युनिव्हर्स. आपण सगळे या ब्रह्मांडाचा एक भाग आहे, आणि आपले प्रत्येक शब्दही ब्रह्मांड म्हटलं, आपला प्रत्येक विचार टेलिपॅथीच्या ऊर्जांच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टेड आहे. अक्षरशः रेकीच्या सेकंड लेवलमध्ये टेलिपॅथी मी शिकवते, आणि त्या टेलिपॅथीमध्ये तुम्ही माइंडनी एखाद्या व्यक्तीशी कनेक्शन स्थापित. आता समजा एखाद्याचा मुलगा खूप मोबाईल वापरतोय, तुम्ही त्याला असं जोराने म्हटलं मोबाईल बंद कर किंवा समजून सांगितलं, फरक पडेल का? नाही. पण जेव्हा तुम्हाला टेलिपॅथी येते, तेव्हा तुम्ही काय करता? टेलिपॅथी येते तेव्हा तुम्ही डिरेक्टली यू कॅन कनेक्टेड विथ त्या व्यक्तीला. न सांगता तुम्ही त्याचं मोबाईलचं व्यसन सोडवू शकता, न सांगता एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवू शकता. याचं उदाहरण सांगते. हे जे थर्ड आहे, माझ्या एक स्टुडंट होत्या, पुण्याच्या होत्या. आयटी कंपनीमध्ये दोघही पती पत्नी चांगल्या पोस्टवर, चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते. दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं, आणि त्याच्यामुळे जरा कुटुंबातली एजा बाकीच्यांची कमी होती. सगळं चांगलं होतं. त्यांनी अगदी दोघांचा पगार चांगला म्हणून पहिले फ्लॅट घेतला, मग त्यांनी कार घेतली, आणि चांगली बातमी म्हणजे ती महिला प्रेग्नंट होती आणि ट्विन्स होते. डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला. अडचण झाली तिथून चालू. कारण ज्या कंपनीत त्या जॉब करत होत्या, वर्क फ्रॉम होम द्यायला तयार नव्हते. मग एक मोठा पगार कमी झाला, कारण प्रेग्नन्सीसाठी त्यांना जॉब सोडावा लागला, कारण कंपनीने वर्क फ्रॉम होम दिला नाही. मग खर्च वाढलेला होता, कारची ईएमआय, घराची ईएमआय. मग माणसाला टेन्शन. टेन्शनचा पर्याय शोधला, पिण्याचा. चुकीचा पर्याय होता, पण त्या व्यक्तीने शोधला. मग ऑलरेडी फायनान्शियल डाऊन, त्याच्यात त्या व्यक्तीला पिण्याचं व्यसन, जी सुंदर फॅमिली होती ती एकदम डिस्टर्ब झाली. आणि तो कोरोनाचा काळ होता, आणि तशात त्या मॅडमनी माझ्याकडे वेबिनारची, त्यांनी फेसबुकवर माझा 90 मिनिटाचा वेबिनार असायचा, तो वेबिनार जॉईन केला, आणि त्यांनी लेव्हल 1ला ऍडमिशन घेतली. तेव्हा या क्लासचीच फी 3,000 होती लेव्हल 1ची, आणि त्या क्लासला त्यांनी ऍडमिशन घेतली. आणि सेकंड लेवलमध्ये जेव्हा मी टेलिपॅथी त्यांना शिकवलं, आणि त्या टेलिपॅथीची प्रॅक्टिस त्यांनी प्रेग्नंट असताना करणं चालू केली, त्याचा परिणाम हा झाला की म्हणजे 3-4 महिने कालावधी गेला, आणि त्यांच्या हस्बंडचं व्यसन सुटलं. बघा पर्याय. त्यांची डिलिव्हरी झाली, आणि जे सासू असेल त्यांच्याकडे यायला तयार नव्हते, सासूबाई आल्या, नातवंडांचं सगळं करायला लागल्या. आणि मुलं जेव्हा 3 महिन्याचे झाले, तेव्हा ज्या कंपनीमध्ये यांचं रिप्लेसमेंट वाली जी मुलगी ठेवलेली होती, ती मुलगी सोडून गेली. बघा युनिव्हर्स कशी जागा निर्माण करतो. त्या कंपनीतनं परत त्यांना कॉल आला, आणि तेव्हा त्यांनी जे वर्क फ्रॉम होम 6 महिन्या पहिले नाही म्हटलं होतं,
ते काम परत त्यांना दिलं आणि तुम्ही जोपर्यंत रेग्युलर येत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम करा, ही परवानगी मिळाली. हा टेलिपॅथी, कारण त्या महिलेने रोज टेलिपॅथी करून आपल्या पतीचा माइंडसेट केला. सासूबाई ज्या येत नव्हत्या घरी त्यांना आलं, त्या आल्या आणि त्यांचं सगळं म्हणजे डिलिव्हरी मुलांना सांभाळ केल्यामुळे या जॉब पण कंटिन्यू करू शकले. तर सेकंड लेवल, आता जर असं म्हटलं असतं एक सर्वसामान्य व्यक्तीने तर परिस्थिती सुधारली नसती, शब्दाला शब्द त्या पतीचं अजून व्यसन वाढलं असतं आणि परिस्थिती अजून बिघडली असती. पण रेकीच्या माध्यमातून जो त्यांनी उपचार केला त्याच्यामुळे परत एकदा ते कुटुंब नव्या आनंदाने जगायला सुरुवात झालं. तर याचा रंग जो आहे तो डार्क ब्लू कलर आहे. पिट्युटरी ग्लँड सोबत याचा संबंध आहे. आज्ञाचक्र व्यक्तीच्या ऑटो नर्वस सिस्टमवर नियंत्रित करतो आणि म्हणून जेव्हा व्यक्ती गाढ झोपेत असतो किंवा एखादा व्यक्ती कोमात गेलेला असेल तर त्याच्या सगळे नर्वस सिस्टीमवर आज्ञाचक्राचं नियंत्रण असतं. याचं कार्यक्षेत्र इच्छायो अंतरप्रेरणा का केंद्र, अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की सूझबूझ इसी चक्र से प्राप्त होती है. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यहीं पर अंकित होता है, उसी के अनुरूप अगले फल मिलता है. यहीं पर आत्मा का निवास स्थान माना गया है. आज्ञा चक्र म्हणजे थर्ड आहे, दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र के विकसित होने पर टेलीपैथी और इंटेंशन के शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा जाता है. शक्ती का स्रोत जागृती. आणि जर चुकीच्या मार्गांनी तुम्ही जर गेलात तर अंधकारमय जीवनचे व्यक्ती घिर जाता और अंधकारमय जीवन जीता है. सहस्त्रार चक्र म्हणजे क्राउन चक्र, ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे क्राउन चक्र. सर के ऊपर मध्य में अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था प्राप्त होती है. निर्विकार कोई भाव नहीं. एकच निर्विकार कोई भाव नहीं, शून्यता की अवस्था, याचा जो संबंध आहे उपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथी, रंग जांभळा, कार्यक्षेत्री आहे आध्यात्मिक प्रगती. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणात बघितलाय का? त्याला झटके येतात. कुठे बघितलं का शेवटच्या क्षणातला व्यक्ती त्याला जाताना असे झटके येतात, असं कुणी बघितलेलं आहे का? एक दोनदा त्या व्यक्तीला झटके येतात. आता हे झटके म्हणजे काय? तर अशा व्यक्तीला झटके येणं म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी मुक्तीचं द्वार, जे ब्रह्मांडी ऊर्जांचं हे प्रवेशद्वार आहे ना, तर प्राण ऊर्जेचं म्हणजे बाहेर निघण्याचं पण स्थान हेच आहे. पण जो व्यक्ती कुठल्याच साधनाने भक्तीमध्ये नसतो तर तो त्या झटक्यांना घाबरतो आणि ते जे ओपन झालेलं मुक्तीचं द्वार असतं ते बंद होतं. आणि बघा, अशा व्यक्तींचे डोळे उघडे असतात, तोंड उघडे असतात आणि आपण काय म्हणतो की या व्यक्तीचे तोंडातनं प्राण गेला किंवा या व्यक्तीच्या डोळ्यातनं प्राण गेला, आपण असं म्हणत असतो. ऍक्च्युअल प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रह्मांडाने जसं आपल्याला पृथ्वीवर जन्माला दिलं त्याच पद्धतीने मुक्तीच्या संकल्पनेसाठी देखील तो आपल्याला प्रयत्नरत असतो. पण आपण एक वेगळ्याच लेवलवर जीवन जगत राहतो. एक लक्षात घ्या, कितीही रामकृष्णही आले गेले त्याहून जग का ओसची पडले, एक वेळ माझ्यावर तुमच्यावर प्रत्येकावर येणार आहे. दिस इज द सत्य, ही फॅक्ट आहे. पण आपण ही फॅक्ट विसरून जीवनाचा आनंद घ्यायचा सोडून जो मिला है उसमें खुशी तो मनाओ. आज काय चांगलं नाही आपण त्याच्याकडे फोकसच करत नाहीये आणि काय नाही आहे सगळं त्याच्यातच लक्ष असते. अरे नाही आहे फोर व्हीलर पण दोन पाय तर सलामत उभे आपल्या पायावर उभा आहे ना आपण. नसेल आपल्याकडे सायकल नसेल, टू व्हीलर नसेल, फोर व्हीलरही नसेल, पण दोन पाय जोपर्यंत सलामत आहे ना तुम्ही काही निर्माण करू शकता. पण सगळ्यात कारण आपल्याला हेच कळत नाही फोकस आणि एनर्जीचा नियम. जिथे फोकस जातो तिथे एनर्जी जाते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी गेली तर रिझल्ट पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह एनर्जी गेली तर निगेटिव्ह एनर्जी येईल. एवढं छोटं गणित जरी तुम्हाला समजलं ना तर आजच्या दिवसाला आनंदी करणं समाधानी आनंदी होऊन जाईल. दुसरं गणित, त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागला नाही, माझ्या कुटुंबाचा नंबर लागला नाही, माझ्यासारखं भाग्यशाली आहे का कोणी या जगात? पण ते भाग्यच आपल्याला समजत नाहीये. आपण कम्प्लिशनचा विचारच करत नाही, कंप्लेंटवरच विचार करतो. अरे जे चांगलं आहे, मी नेहमी म्हणते की कटकट करणारा असेल कसाही असेल पण माझ्या जीवनामध्ये आहे ना एक जोडीदार, जस्ट से थँक्यू टू फॉर दॅट, की आहे त्याचं अस्तित्व आपल्या जीवनात आहे. थँक्यू म्हणा. आज कितीतरी एकाकी लोक जे आहेत ना जीवनामध्ये त्यांचा विचार करा ना की जीव दुःख शेअर करायला एक व्यक्ती नाहीये.
कटकट करणारे रागवणारे मुलं असतात. आजची पिढी तर अशी झाली आहे, काउन्सिलिंग मध्ये लिटरली सांगते की आई वडिलांना अक्षरशः हताश करून टाकलेलं. माझ्याकडे एक 2 वर्षापूर्वी केस आली होती, IAS अधिकाऱ्याच्या घरची केस होती. 25 लाखाची स्पोर्ट बाईक साठी अक्षरशः तो मुलगा कलेक्टरला घराच्या बाहेर ठेवत होता. कॅन यू इमॅजिन? ज्याच्यासाठी बाहेर रांग लागते, त्याच्या घरात एकुलता एक मुलगा त्याला घरात प्रवेश करू देत नाही. इतक्या बिकट काउन्सिलिंगच्या केसेस आहेत. मग कोण चुकतंय? लहानपणापासून त्याला गरजेपेक्षा तुम्ही गोष्टी घेऊन दिल्या ना. त्या मुलाला वेळ नाही दिला, तुम्ही पैसा दिला, साधन सामुग्री दिली, म्हणून 16व्या 17व्या वर्षी तो तुमच्याकडे 25 लाखाच्या स्पोर्ट बाईकची मागणी करतोय. योग्य का अयोग्य आहे आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून पैसे थोडे दोन कमी असले ना तरी चालेल, पण घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. विचार करा, आज घर मोठे मोठे झालेले आहे, लोक कमी झालेले आहे. तुम्हाला जॉकी श्रॉफचं एक उदाहरण सांगते मी. मध्ये त्यांचं स्पीच ऐकलं. त्यांनी म्हटलं होतं की जब हम छोटे थे ना, खांसी भी आ जाती थी तो माँ उठ के बैठती थी और हमारे सर पे हाथ फिराती थी. कारण एकाच खोलीचं घर होतं, एकाच ठिकाणी रात्री सगळे झोपत होतो. साधे एखाद्याला रात्री झोपेत खोकला जरी आला ना, तर आई उठायची आणि म्हणे आज मोठा बंगला झाला, प्रत्येकाची एक खोली झाली आणि त्या खोलीला दारं लागले. आणि ज्या क्षणी माझ्या आईला रात्री खोकला आला असेल, तिने मला आवाज दिला असेल, पण त्या दारामुळे मी आईच्या आवाज ऐकू शकलो नाही आणि आईकडे पोहोचू शकलो नाही. आज एकच इच्छा की एवढं मोठं माझं घर नसतं, किंवा त्या रूम मध्ये आई वेगळी नसती राहिली, तर कदाचित मी माझ्या आईला वाचवू शकलो असतो. म्हणून तुम्हाला सांगते की मोठे घर असणं महत्वाचं नाही, या घरामध्ये लोकांमध्ये प्रेम, विश्वास, आदर आणि जिव्हाळा असणं गरजेचं आहे. ज्या क्षणी तुम्ही या प्रेमाला महत्व द्यायला लागाल ना, तर कमियों की तरफ ध्यान मत दो, हमारे पास क्या है उस पे फोकस करो. कारण अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते. माझ्याकडे एक केस आली होती. त्या मुलीनी 22 ठिकाणी आपल्या हातांवर कट मारले होते. मुलगी होती फक्त 8व्या वर्गातली. आई कुठलं तरी प्रायव्हेट काम करायची, ते एजन्सीचं काहीतरी काम होतं. वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि बाहेरगावी जॉब होता. आणि जॉबमुळे वडील 8 दिवसातनं किंवा 15 दिवसातनं घरी यायचे. आई दिवसभर बाहेर राहायची. अशात तिच्याकडे एक मुलाचं येणं जाणं चालू झालं. त्याने पहिले चॉकलेट दे, वस्तू दे, गिफ्ट दे, असं करता करता त्या मुलानी नंतर धमक्या देणं चालू केलं. ती 9व्या वर्गातच म्हणे की मी या मुलाला विसरू शकत नाही, मला या मुलाशीच लग्न करायचं आहे. त्या मुलांनी धमक्या दिल्या की जर तू माझ्याशी लग्न करणार नाही तर मी तुझ्या भावाला काही करील, वडिलांना काही करील, अशा धमक्या देणं. विचार करा, त्या घरामध्ये खेड्यावर आजी आजोबा नसते आणि त्यांच्या घरात असते, तर अशी परिस्थिती निर्माण झाली असती का हो? कुठलं स्वातंत्र्य मिळवलं? कुठलं काम करतोय आपण? थोडा विचार करा. जीवन खूप सुंदर आहे, त्या नात्यांना सांभाळायला शिका. पैसा करोडो रुपये असला ना, तरी त्याच्यानी नात्यांमधलं, जीवनामधलं सुख विकत घेता येत नाही. जर हे सुख विकत घेता आलं असतं, तर अमेरिकेमध्ये कोरोना काळात ज्या 7 मजली हॉटेल होतं, 7 स्टार हॉटेलचा मालक होता, त्यांनी बॅगा भरून पैसे फेकून स्वतःचा जीव दिला नसता, कारण कोरोनामध्ये त्यांनी त्याच्या कुटुंबातले 5 लोक गमावले होते. म्हणून सांगते की व्यक्तीला महत्व द्या. परिस्थिती वाईट असू शकते, त्या परिस्थितीनुसार त्या व्यक्तीचं वागणं वाईट असेल, पण सोर्स ऑफ द एनर्जी वाईट नसते, कारण ती त्या ईश्वराची निर्मिती आहे आणि ईश्वराची निर्मिती कधी वाईट नसते. प्रत्येकाच्या अंतरी असलेल्या परमेश्वराला शोधा आणि त्या व्यक्तीमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर फोकस करा. आज 2 चांगले गुण दिसतील, तुम्ही त्या एनर्जीला पॉझिटिव्हिटी बघितलं, त्याच व्यक्तीतले 10 चांगले गुण तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. आयुष्य एनर्जीचा क्लास है. जे लोक झोपून मस्त क्लास करून राहिलेले आहे, उनको ये क्लास की बातें उतनी समझ में नहीं आने वाली है. तर लक्षात घ्या,
आपल्याला 7 चक्रांचं अनुभूती आपण भविष्यात घेणार आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपण या चक्रांच्या माध्यमातून अनुभवणार आहे. आज लक्ष नाही राहिलं माझ्या घडीकडे की ऑलरेडी आपण 10 मिनिटं लेट झालेलो आहे. सो उद्या सकाळी 7:15 वाजता आपल्याला अट्युनमेंटसाठी उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर एक जास्ती वेळ लागणार नाही. तुम्ही जर योग्य कॅमेरा वगैरे सेट करून बसलात, कॅमेरा ऑन करून स्वतःच्या नावाने जॉईन केला तर आपल्याला शक्तिपाताला 10 मिनिटं लागतील. वेळ जातो एवढ्या लोकांचा कॅमेरा ऍडजस्ट करण्यात. ठीक आहे. तर प्रॉपर कॅमेरा ऑन करून रूट चक्रापर्यंत दिसून स्वतःच्या नावाने जॉईन करायचा, हेडफोन लावायचा नाहीये, थोडं पाणी पिऊन बसायचं, एवढंच तुम्हाला करायचं. बाकी शक्तिपाताचा एनर्जी एक्सचेंज मी स्वतः करून देणार आहे. आणि काय एनर्जी मिळाली हे आपण दुपारी 4:30 वाजता बघणार आहे. उद्या आपण पाण्याला चार्ज करणार आहे. तुमच्या शब्दांनी मिठाची खारटपणा कमी करणारा विचार करा, तुमच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे. मग तेच शब्द आपण कुटुंबामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी वापरणार आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. भेटूया उद्या सकाळी 7:15 वाजता याच ऊर्जांसोबत, याच लिंकवर. हीच सेम लिंक आहे ज्याच्यावर तुम्हाला उद्याचं सेशन जॉईन करायचं आहे. तो भेटूया उद्या सकाळ 7:15 वाजता. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दिव्य ईश्वरी रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.